सुखावले माझे मन. उद्या एकादशी आहे म्हणून छान विषय. आज मायबाप रसिकपेक्षा तुम्हीच आमचे विचारले रखवाई आहात म्हणून काय म्हणतोय का. सुखावले माझे मन गर्दीतली पाहून पूर्जा मी आली या रणांगणात उभा राहून. करतो सुरुवात मी गीत गायनाला. करतो सुरुवात मी या गीत गायनाला. रसिका तुमच्या कपाळाची धूल माझ्या मस्तकी लावून. पंढरीच्या विठ्ठलाचे सदा मी गुणगान गात. हा नश्वर देह त्यांच्या चरणाशी ठेवितो. जो भक्त पंढरीच्या वारीला पायी जातो आणि खरा परमार्थ ज्याला कळतो तोच समाधानी होतो. वायका विषय छान आहे. येईन पंढरीला देवा मी पायी पायी. देवा विठुराया येईन पंढरीला देवा मी पायी पायी. या मायलेकरांची या मायलेकरांची आहे विठू रखुमाई. येईन पंढरीला देवा मी पायी पायी. पंढरीला देवा मी पायी पायी. येईन पंढरीला देवा मी पायी पायी. येईन पंढरीला देवा मी पायी पायी. या मायलेकरांची या मायलेकरांची आहे विठू रखुमाई. तुम्ही
28 युगे 28 युगे 28 तुला भेटण्यात जीव झाला आहे का सवीस आहे का सवीस आहे का सवीस गोड नाम मुक्ती सदैव माझ्या राही तुझे गोड नाम मुक्ती सदैव माझ्या राही या माया लेकरांची या माया लेकरांची आहे विठुर तुम्हारी या पंढरीला देवा मी पायी पायी या पंढरीला देवा मी पायी पायी या माया लेकरांची या माया लेकरांची झाली विठुर तुम्हारी या पंढरीला देवा मी पायी पायी या पंढरीला देवा मी पायी पायी या पंढरीला देवा मी पायी पायी या पंढरीला देवा पायी पायी येईन पंढरीला देवा मी पायी पायी श्री गजानन बोल गावदेवी बोल शक्ती अखंड सदाल घराण्याचा गुरुश्री शर्वी विठोबाशोक मादे यांचा जय हनुमंतनाथ मंडळाचा छत्रपती शिवाजी गणपती बाप्पा मोरया विषय गणाचा छान आहे प्रत्येक वर्षी नवनवीन गण देण्याचा प्रयत्न माझा असतो म्हणून लांबोरे बुवा तुमचे पण गण लय फेमस आहेत शुभेच्छा परंतु गण हा गण असतो तो गण कसा असावा माझ्याकडनं शिकवू नका परंतु झोपीने नक्की होणार आजची काय म्हणते बघा अनेक संकट आपल्यावरती येतात त्या मुंब्रामध्ये ट्रेनमध्ये पडून 13 माणसे गेली विमान कोसळला कित्येक अपघात होतात म्हणून छान विषय आणलाय बा ऐका नीट ऐका ऐका नीट श्री गणराया तुला मी विनंती करतो आहे या भक्तांच्या मनातील व्यथा मी मांडतो आहे करता करविता देवा तूच सारे जाणतो आहे आणि सुख समृद्धी नको देवा मला फक्त समाधान मागतो बाप्पा मोरेश्वरा ऑगस्ट मध्ये प्रत्येकाच्या घरी तू येणार आहेस परंतु हा तुझा भक्त काय म्हणतोय फक्त लक्षात होते व्यथा सांगतो ना बाप्पा साऱ्यांची कथा ही त्यात शहराची सुद्धा आहे प्रत्येक भक्ताची कथा काय का व्यथा सांगतो ना बाप्पा गजानना अंत नको पाहू देवा या जीवना
माझ्या भावना सांगतो माझ्या भावना सांगतो माझ्या भावना तारणे अभद्र भारती गणा देवा कधी कुठे मरण येईल कुणाकडे ना जीव आम्ही मुठीत घेऊन जगतोय ना जीव आम्ही मुठीत घेऊन जगतोय ना हल्ला हल्ले कोरती विमान घटना प्रेमामधून पडून काही करते जीव गेलेला थांबवणार कोण आशाया आशभावना देवा कथा सांगतो बाप्पा गजानना अंतर पाहू देवा या जीवना कथा सांगतो ना बाप्पा गजानना अंतर पाहू देवा या जीवना अत्याचार होती देवा बलात्कार हे सारं ऐकून देवा होती वेदना हे सारं ऐकून देवा होती वेदना हे सारं ऐकून देवा होती वेदना दुःख माझ्या मनातील सांगू तुम्हाला सांभाळूया लेकराला दया शाहीर संती माहिती देवा कथा सांगतो बाप्पा गजानना बाहू देवा माझ्या भावना सांगतो माझ्या भावना सांगतो माझ्या भावना तारणे अभद्र गणा भारती गणा देवा बाप्पा गजानना अंतर पाहू देवा या जीवना कथा सांगतो ना बाप्पा गजानना अंतर पाहू देवा या जीवना शक्ती तुला म्हटलं की चिमटा हा घ्यावाच लागतो प्रत्येक शाहिराला तर रंगत येणार नाही कारण आजचे बुवा लांबोरी बुवा बरोबर ना लांबोरी बुवाच आहेत ना हो लांबोरी बुवाच आहेत बोलता पोपट ये तो बोलता पोपट है लांबोरी बुवा उसका जोश लाल है बहुत बोलता है उसका दिमाग बोलता है आज हा म्हणून विषय बुवा गवळीचा चांगला आमचा आहे सगळ्यांना आवडेल पण बुवाला नक्की आवडेल यांच्या सोबत असतात ते कोल्हापूर बुवा पण हात बुवा ऐकून घ्या हो कोल्हापूर बुवा ऐकतात खरंच माझे मित्र संतोष मोरे भाई बंधू आणि संतोष राजपूत आलेले त्यांना सांगितलं मला मदत करतो कारण का बुवाची लेखणी सुंदर वादच नाही आवाजामध्ये बुवा खालीवर असतात तरी पण छान गातात अनेक गाणी त्यांची फेमस आहेत बरोबर पण कॉमेडी बुवा एक नंबर आहे बरोबर ना चला हे तो गवलन हे गवलन उसके बाद चिमटा देता है हाँ हाँ बघा विषय कसा आणलाय बघा ते बसून घ्या विषय असा आहे
बरेच जण विषय काढतात. मी नवीन विषय आणलाय गवळणीमध्ये की राधा म्हणते कानाला, हे काना 7व्या अवतारामध्ये तू मला वचन दिलंस, ते वचन पूर्ण झालं. आज ही कलियुगी तुझ्या आणि माझ्या प्रेमाला प्रेम ही म्हणतात आणि लग्न ही म्हणतात. बरोबर की नाही? राधा आणि कृष्णाचं प्रेम असं होतं की त्या प्रेमाला त्याची तुलना कोणी करू शकत नाही. परंतु आज ह्या कलियुगामध्ये एक पोरगा पोरीवर गेला, काय माती खाऊन आलीस काय, तू कुठे गेला होतास, बाजूला लगेच बोलणार हा पोराने पुरा झंगाट आहे, लापडा आहे. बरोबर ना? म्हणून असा विषय छान आणलाय. हो ऐका, जीवा पाड जपलेली नाती कृष्णा, ती जीवा पाड जपलेली नाती अर्ध्यावर सोडून जाती. तू माझ्या अंतरी आहेस काना, अरे तुझीच मी होती. कर्मठ लोकांची जेव्हा जेव्हा फुटते ही माती, कर्मठ लोकांची जेव्हा जेव्हा फुटते ही माती, पण तुझ्या माझ्या प्रेमाला काना ह्या कलियुगात लोक लपड म्हणती. सन्माननीय गवळणीसाठी 200 रुपये आमचे मांजरेकर बंधू खास धुळ्यावरून आलेले आहेत. बघा विषय कसा आणला. नाही वागणं तुझं ते धड, तरी लागली तुझी मला ओढ. नाही वागणं तुझं ते धड, तरी लागली तुझी मला ओढ. जाऊ दे ना आता तरी सोड, अरे आपल्या प्रेमाची उपमा कलियुगी झाली. कन्हैया कृष्णा, अरे आपल्या प्रेमाची उपमा कलियुगी झाली. अरे म्हणती त्याला फड. बरोबर ना? बरोबर ना? हा, आता ह्या कानाचं म्हणजे लांबोळे बुवांचं आणि ह्या राधेचं म्हणजे मोरे बुवांचं हे पण लपड आहेच. झंगाट असल्याशिवाय बारे होतात काय हो? झगडा आहे ना आपला, तो आपला झंगाट. म्हणून ऐका, आपल्या प्रेमाची उपमा कलियुगी झाली. अरे म्हणती त्याला लपड. नाही वाटलं तुझं ते
छोटा विषय सांगून गेला, छोटा नॉर्मल विषय. कोणी सांगेल? नौका शाहीर सांगेल. म्हणून काय म्हणताय का? गणेश गोरे वेळ खूप झाला. या ठिकाणी आमचे मित्र साळवी दादा, सचिन दादा साळवी यांच्याकडे गवळणीसाठी 500 रुपये त्यांचं शाहीर मानाचा उजरा करतो. बघा कोणा विषय दिलाय. माझा विषय आजच नाही, गेली 4 वर्ष चालतोय विषय. बरेच जणांनी प्रयत्न केला आणि आज समाजाला कळावं करता, गोवाला कळावं करता माझा विषय लागतोय गोवांच्या कानावरती. गोवाला लेखी दिलेला आहे. गोवा कानावरती केस आला असतील थोडं साईडला करून उजव्या कानाचं डाव्या कानामध्ये बोला टाकला असेल तो काढून नीट विषय माझा ऐकून घ्या. विषय माझा असा आहे, मंदोदरी आणि विभीषण त्यांना एक पुत्र रत्नाचा लाभ झाला.
तर त्याचं नाव काय? मेघनाथ, प्रहस्तर, अतिकाय, देवांतर, नारांतर, त्रिशिरा, अक्षय कुमार ही नावं सोडून बुवा उत्तर सांगायचं आहे. आणि मी असा शाहीर आहे बुवा जो खरं बोलेल, माझ्या विषया प्रश्नाचं उत्तर खरोखर देईल, तर त्याचं ह्याच रंगाव्या मंचावरती मी सत्कार करेन, हा माझा शब्द आहे. म्हणून बुवाना एक चिंता घेतो, प्रश्नपद घेतो, नंतर साहेबांचं गाणं घेतो, बरोबर ना? प्रश्नपद बुवाना एक थोडा लावतोच बार खांगा दाढीवाले बुवा, त्यांची पण दाढी नाही, माझी पण दाढी आहे जरा, बघूया. हा बघा चिमटा घेतो, काय लाईन कोल्हापुरी बुवा आता हलवायची नाही आम्हाला, हो काय लगेच. अरे विषय माझा आहे तुला, लावू नका बुवा उगाच तुला, बुवा करू नका इथे उत्तर शोधून ग्रंथात आण, उत्तर शोधून ग्रंथात आण, नाहीतर खाशील पायात निभान. डेंजर मोठा टेम आहे. विषय माझा आहे तुला, लावू नको बुवा उगाच तुला, बुवा करू नको इथे उत्तर शोधून ग्रंथात आण, उत्तर शोधून ग्रंथात आण, नाहीतर खाशील पायातील भान. उत्तर शोधून ग्रंथात आण, नाहीतर खाशील पायातील भान. या ठिकाणी आयोजकांचं म्हणणं आहे गुटखा, तंबाखू, वेफर्स कोणी खाऊ नये, आढळल्यास 500 रुपये दंड आहे, आयोजकांचं म्हणणं आहे. धन्यवाद. तसेच साहेबांचं दुसऱ्या बाईकडे घेऊया. शॉर्टकट मध्ये आज एके साहेब उत्तम नियोजन, छान नियोजन केलेलं आहे. आणि म्हणून माझ्याकडून एक तुम्हाला 4 ओळी म्हणून गीत गातो आहे का? बुवाना दुसऱ्या बारीमध्ये घेणार नाही निश्चितपणे, विशेष नाही. म्हणून केसामध्ये गजरा बघा, 3 तालुक्यात झालेली कामे, राजा सागरपा लांजा आदरणीय आमदार भैया सामंतचा माऊल्या आलेले नाही, साहेब आलेले, म्हणून तरी सुद्धा आमचे एरगे साहेब आहेत, त्यांच्यावरती गीत आहे. लक्षात 3 तालुक्यात झालेली कामे सामंत साहेबांच्या त्यांच्या आधिपत्यात झालेली आहे. या साऱ्या जनतेचे खरोखर तेच वाली आहे, या जनतेचे खरोखर तेच वाली आहे. आणि कोणालाही पैसे देऊन इथे आणलं नाही, कारण आमच्या तुकाराम येडगे साहेबांनी जमवलेली जोडलेली सारी माणसे आली. गमावलेला खजिना मैत्रीच्या धनाचा आहे, त्यांच्याकडे साठा मीपणाचा आहे, त्यांच्याकडे साठा मीपणाचा आहे. आणि दादर सारख्या या नगरी विनामूल्य कलगीतुऱ्याचं नियोजन करतात, कारण तुकाराम दादा येडगे आमचे मोठ्या मनाचे सन्माननीय खेळचे सुपुत्र दुर्वेशाही किशोरी सनद बुवा यांच्याकडून 200 रुपये आलेले आहेत. जस्ट आता ट्रेन बघून गावावरून आलेले आहेत, त्याला सुद्धा मुळेवांचा मानाचा होता. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी सन्माननीय आमचे भाऊ
महेंद्र आगे भाऊ यांच्याकडून 1000 रुपये आलेले त्यांना शाहीर मानला मुला म्हणतो बघा. आमच्या येडगे साहेबानी अरे आमच्या येडगे साहेबानी बघा नियोजन केलंय छान. साहेब तुकाराम दादा येडगे साहेबानी बघा नियोजन केलंय छान. अरे भैया सावंताचे राईट हँड आम्हा कलाकारांची शान. असे आयोजन दाखवा आम्हाला विनामूल्य सगळ्यांना सुखरूप सेवेसाठी आणि छानसं असं नियोजन केलेलं आहे. म्हणून साहेबांना पुन्हा एकदा मनाचा मुद्रा करतो ऐका. आमच्या येडगे साहेबांनी आमच्या येडगे साहेबांनी बघा नियोजन केलंय छान. आमच्या येडगे साहेबांनी बघा नियोजन केलंय छान. भैया साहेबांची राईट हँड आम्हा कलाकारांची शान. भैया साहेबांची राईट हँड आम्हा कलाकारांची शान. भैया साहेबांची राईट हँड आमच्या कलाकारांची शान. भैया साहेबांची राईट हँड आमच्या कलाकारांची शान. आमच्या येडगे साहेबांनी बघा नियोजन केलंय छान. आमच्या येडगे साहेबांनी बघा नियोजन केलंय छान. भैया साहेबांचे राईट हँड आम्हा कलाकारांची शान. या ठिकाणी चाहते मोये प्रस्तुत समाजसेवक जयवंतदादा चव्हाण आणि सुधाकरबाई शिरवे आयोजित कलियुगरा सामना गुरुवार दिनांक 24 जुलै 2025 याच ठिकाणी 7 वाजता नियोजन केलेलं आहे. शक्तिवाली शाहीर संदीप मोरे निवडीच आहे. तुर्यवाली शाहीर अनिल दी हराटे रंगतदार सामना इथे होणार आहे. सर्वांनी उपस्थित राहायचं आहे, विनोद घ्यायचे. धन्यवाद. म्हणून हो आता माझी प्रथम तरी संबोधतो बुवा आल्यावरती बोलतील. बघा बुवा आल्यानंतर मस्त वेगळी कॉमेडी की म्हणून प्रथम तरी संबोधून बुवांना शुभेच्छा देऊन त्यांच्या फेरीला. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.